नमस्कार मैत्रिणींनो, लाहोटी सारीज यांच्या स्पेशल सिरीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। नववधूंसाठी स्पेशल कलेक्शन आजच्या या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली स्पेशल ब्राइडल सारीज। आपल्याला आत्तापर्यंत ब्राइडलसाठी वेगवेगळ्या साड्या दाखवल्या, जसे की पैठणी असू दे, कांजीवरम असू दे, हेवी डिझायनर साड्या आणि शालू पण दाखवले। तर आज आपल्याला आगळ्या वेगळ्या प्रकारचे ब्राइडलचे हेवी साड्या दाखवणार आहेत। आता आपण मागच्या गेलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिल्यात टिश्यूच्या ब्राइडल साड्या, ठीक आहे, ज्याच्यामध्ये म्हणजे थोडीशी वेगळे नवीन टाईपची कलर जे लोकांची डिमांड असते ते आपण पाहिलेत। आणखीन त्याच्यानंतर आपण ट्रॅडिशनल ब्राइडल साड्या पाहिलोत, बनारसी डिझायनर वगैरे त्या टाईपचे। तर त्यामध्ये पण आपण जरदोशी वगैरे वर्क वगैरे पाहिलेत। पण आता जे मी तुम्हाला दाखवणार आहे ते जरासं थोडंसं वेगळं, डिफरंट, जे बायकांनी कधी पण बघितलं नसेल कोणाच्या अंगावर त्या टाईपमध्ये आहे। आणखीन ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांचं पण परत अशी इच्छा होणार की आपण परत लग्न करूया ह्या साड्या घालण्यासाठी। या साड्या घालण्यासाठी अशी साड्या आहेत माझ्याकडे, सिलेक्टेड आहे पण खूप छान आहे। असं एकदम आडमधाडम काही पण नाहीये जे लोकांना असं डायरेक्ट असं हे वेगळं वाटतं। रेग्युलर बघितले असं काहीच नाही की काहीतरी वेगळं असणार आहे। तर मला पहिली साडी दाखवा की प्रत्येकाची डिझाईन वेगवेगळी येणार आहे, सेम डिझाईन मध्ये कलर येत नाही त्यामध्ये। आता तुम्ही बघू शकता म्हणजे कलर आणि डिझाईन एक एक सिंगल पीस मध्ये युनिकच असणार। वन लेडी वन पीस आपण याला म्हणतो, म्हणजे असं रिपीटेशन नसणार आहे की मला हिचा मी असं साडी बघितलेलं तर मला अशाच प्रकारची द्या, अशा रिपीटेशन नसणार आहे। आता त्यामध्ये तुम्ही बघू शकता पूर्ण साडीवरती अशी जर केलेली आहे, ठीक आहे, त्या साडीवरती जर केली, आणखीन ते सगळं सरोस्कीचं काम केलंय ऑल ओव्हर साडी। म्हणजे एवढी जरी असून पण साडी खूप अगदी सॉफ्ट आहे। हे पदरचं काम आहे, त्यावरती स्टोन्स केलेले आहेत। हे स्टोन नाही, आपले डायमंड टाईप डायमंड आहे, ते डायमंड इथं लावलेले आहेत आणि हे कधी पण काळं पडणार नाही। म्हणजे जर ही कधी काळी पडणार नाही। आणि हा जर साडीचा असं लुक आहे व्यवस्थित जर ठेवली तर एखादी ब्राईड असेल ती 50व्या वर्षी ती जेव्हा ओल्ड असेल त्यावेळेस त्यांच्या नातींना, मुलींना सुद्धा ही साडी वापरण्यासाठी वगैरे देऊ शकतो। कसं आहे, हे ब्राईड म्हणून पण वापरू शकता, इतर कार्यक्रमाला सुद्धा तुम्ही वापरू शकता। कसं आहे, असं नाही की बाबा तुम्ही ब्राईडची साडी घेतली असं वेस्ट ऑफ मनी झालेलं आहे, तसं नाही होणार। कसं ही तुम्ही साडी घेऊन, ठीक आहे, ब्राईडसाठी वापरून नंतर तुम्ही इतर कार्यक्रमाला तुम्ही घालू शकता। कसं आहे, ते कामाला येत आहे बरोबर। हे कसं वेस्ट ऑफ मनी नाही होणार तुमचं। याच्या आता तुम्ही पदर बघा, तर एवढं असं छान भरलेलं आहे, तुम्ही बघू शकता। स्टोन्सचं असं बारीक नाजूक काम केलेलं आहे। म्हणजे जर पोपटाचा हिरवा रंग आहे तर ग्रीन सरोस्की वापरलेली आहे। तर इथं ज्याच्यामध्ये असं इथं लाल काम आहे तिथं लाल सरोस्की वापरलेली आहे। यानुसार सगळं काम केलेलं आहे। म्हणजे कसं आहे, ते कलर शेडिंग ती बरोबर ह्यांनी घेतलेली आहे या साडीसाठी। आणि याच्यामध्ये पण ही जी जर आहे अशी गोल्डन पिंक अशा शेड मध्ये दिसते, गोल्डन आहे, प्रॉपर गोल्डन मध्ये येते। त्या पदराच्या आतमध्ये पण इथं स्टोन वर्क दिसते, प्लस इथे पण व्हाईट स्टोन दिसतात, मोराची डिझाईन दिसते। म्हणजे थोडासा पैठणी मधला जो मोर आहे किंवा पोपट आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये दिसत आहे। म्हणजे ते कसं आहे, ट्रेडिशनल टच ह्याला दिलेला आहे, की रॉयल लुक ह्याला दिलेला आहे साडीला। कसं आहे, नेसल्यावर नवरी वेगळीच वाटायला पाहिजे, एकदम सगळ्यांपेक्षा एकदम वेगळी। ते तर प्रत्येक नवरीचं ड्रीमच असतं की मला वेगळं दिसायचं। आणि त्या नवरीमुळे त्याचा नवरा उठून दिसतोय। कधी पण तुम्ही एक लक्ष द्या, ती नवरी जर त्या नवऱ्यासोबत उभं राहिली तर त्या नवऱ्याचं एक हे वाढतंय। आता याच्यामध्ये केवढी सुंदर साडी, आपण साडी ही पूर्णपणे खोलून दाखवूयात की म्हणजे एक्झॅक्टली समजेल की कशा प्रकारची ही साडी येते। आता हे तुम्ही बघताय पूर्ण ऑल ओव्हर खूप सुंदर असं हे काम केलं त्याच्यामध्ये, अगदी मस्त। म्हणजे असं सुंदरच दिसतंय बघतानाच तर अशी काय म्हणतात, फोटोज वगैरे काढल्यानंतर एक नंबर असं दिसणार, भारी येणार आहे, खूप भारी फोटोज लुक येणार आहे। आता हे पण बघा ना, असं स्टोन्स आहेत। आता इतकी हेवी असताना पण आता मी धरलेली ना, पण मला एवढी हेवी तर अशी जाणवत नाही। काम पण खूप नाजूक आहे, हेवी नाहीच आहे, असं नेसल्यावर अंगाला काहीच वाटणार नाही। पूर्ण भरीव वर्क दिसत आहे याच्यामध्ये। आता हे सुद्धा जे आहे स्टोनचं वर्क आहे आणि त्यामध्ये सुद्धा पिंक कलरचं, गोल्डन आणि पिंकचं मीना काम केल्यासारखं मला दिसत आहे। सुंदर अगदी, पदर पण भरीव आहे, काठ सुद्धा भरीव आहे। साडीमध्ये मीनाचं काम केलंय, पण त्या मीनावरती सुद्धा ह्यांनी स्टोन्स लावलेले, त्याच्यामुळे इन डिटेल पूर्ण वर्क आहे। कसं आहे, ती डिझाईन सुद्धा एवढी उठून दिसते ना, म्हणजे साडीचं लुक प्रॉपर असं एकदम भारी वाटतंय, एकदम उठावदार वाटतं।
आता मी इथे बघितलं ना की पिंक कलरचं जर पोपट असेल तर त्याच्यावर पिंक कलरचे सगळे स्टोन लावलेले आहेत, येलो कलरचे स्टोन, असे प्रत्येक स्टोन त्या हिशोबाने कलर कॉम्बिनेशन्स बघून लावलेले. यामध्ये तुम्ही बघू शकता गोंड सुद्धा असं, गोंड्याला सुद्धा एकदम चांगलं एम्ब्रॉयडरी वर्क टाईप असं केलेलं आहे. म्हणजे निघणारा काहीच असं काम नाहीये, पूर्ण हेवी वर्क आणि त्याच्यामुळे साडी आणखीन उठून दिसते या गोंड्याच्या कामामुळे. तुम्ही जी वस्तू घेताय, जे साडी घेताय, तर त्यामध्ये तुम्हाला असं डाऊट वाटतंय की बाबा ही गोंडे आता किती टिकणार, हे स्टोन्स किती टिकणार, असं नाहीये. हे जे वापरले गेलेलं याच्यामध्ये जे स्टोन्स वगैरे, जे गोंड्यांना एम्ब्रॉयडरी वगैरे केली आहे, ते असं खूप टिकाऊदार आहे. असं साधा कुंदन वर्क वगैरे नाहीये की बाबा ते निघून जाईल, असं नाही. हे टिकून राहणार आहेत आणि साडी तुमची लॉंग टर्म साठी ही टिकणार आहे. असं वेस्ट ऑफ मनी नाही. साडी खूप असं याच्यामध्ये सुद्धा हा कॅटलॉग दाखवलाय, आपण बघू शकतो. पोस्टर दिलेलं आहे, तुम्ही असं बघू शकताय की कसं एकदम ब्राईडचा लुक कसा येतो हे आपल्याला त्याच्यातून एक अंदाज येतो आणि तशी पण आपण ती साडी त्या अंदाजाने खरेदी करू शकतो. एक त्यामध्ये प्रत्येक डिझाईन वेगळी आहे. आता या साड्यांमध्येच वेगवेगळ्या वेगवेगळी डिझाईन आहे, तर ही सुद्धा तुम्ही बघू शकता. म्हणजे साडीचा लुकच चेंज केलेला आहे पूर्ण, प्रत्येक साडी वेगळी. आता याचा डायरेक्टली कलर वेगळा आहे, लुक वेगळा आहे. आधी त्याच्यामध्ये ट्रॅडिशनल पिंक दिसत होता, आता हा कलर कोणता एक्झॅक्टली? हे कलर बघा, हे पिस्ता आहे, पिस्ता रंग. पिस्ता रंगावर अशी फुलांची आणि पाण्याची पूर्ण भरीव डिझाईन दिसतीये मला. आणि हा पूर्ण एकदम ट्रॅडिशनल वे वाटत होता, आता हा थोडासा एकदम वेगळाच वाटत आहे. कारण वधूच्या याच्यावर अशा पद्धतीचे तरी मी डिझाईन बघितलेली नाही आतापर्यंत, बघणार पण नाहीये. कसं आहे, आता हे जे आहे ना, हे कलेक्शन पूर्ण ऍक्च्युअली वेगळंच आहे, ते रेग्युलर कॉन्सेप्ट मध्ये येतच नाहीये. नवीन जर पाहिजे तर नवीन बघा अशा टाइप मध्ये येणार आहे. आता यामध्ये कसं आहे, मागची साडीमध्ये आपण पाहिलं फक्त मोस्टली साडीच्या आतमध्ये डिझाईन कमी आहे, पण ऑल ओव्हर जर केलेली आहे, खूप बारीक डिझाईन आहे, हेवी, म्हणजे पूर्ण भरून दिसतं. आणि या साडीमध्ये थोडस मोकळं दिसतंय पण भरून पण आहे. आता अपोजिट काम केलंय, खालची साडीमध्ये मधल्या साईडला डिझाईन कमी आहे, पण पदर त्याचा, दोन्ही साड्या आम्ही पदर त्याचा भरलेला आहे. आपण म्हणजे कसं आपल्या लक्षात पण येईल की कशा पद्धतीने एक्झॅक्टली वर्क केलं. म्हणजे अपोजिट काम याच्यामध्ये, साडी जर भरलेली आहे तर याच्यामध्ये पदरामध्ये काम कमी आहे. कसं साडीवरती फोकस जास्त जातात, त्याच्यामध्ये पदरामध्ये जर काम जास्त आहे, तुम्ही बघू शकता पदरामध्ये जर काम जास्त आहे तर साडीमध्ये काम कमी आहे, साडीमध्ये जर काम जास्त आहे तर पदरामध्ये काम कमी आहे. कसं हे अपोजिट जे लुक दिलेलं आहे, त्या अपोजिट लुक मुळे जी नेसणारी नवरी आहे, नेसणारी जी नवरी आहे ती उठून दिसते, त्याच्यामुळे साडीवरती फोकस जात आहे. आणि हा मला थोडासा ट्रॅडिशनल टच वाली साडी वाटली आणि हा थोडासा मॉडर्न किंवा काहीतरी वेगळं असं याच्यामध्ये मला जाणवलं या साडीमध्ये. दोन्ही अशा म्हणजे वेगळ्या आहेत, ज्याची त्याच्या आवडीनिवडीनुसार त्या साड्या प्रत्येक जण खरेदी करू शकतो. आता यामध्ये आणखीन की काय स्पेशालिटी वेगळी आहे ती मला सांगा. की स्टोन वर्क दिसतंय, सगळं दिसतंय. ह्याची स्पेशालिटी ही आहे, ह्याच्यामध्ये एवढं जर असून ही साडी खूप सॉफ्ट आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण असं साडीला टच करतो अगदी सॉफ्ट वाला फिलिंग येतं आणि एकदम असं कम्फर्ट आहे असं साडीमध्ये. तुम्ही बघू शकता असं ते फील करता येतं, जे नेसते ना त्याला फील करता येतं की किती सॉफ्ट आहे, किती म्हणजे आता इतके स्टोन आहे, तितकी डिझाईन आहे, अंगाला असं बोचणार नाही, टोचणार नाही. बायकांचं असं डाऊट असतंय की एवढे स्टोन्स असणार म्हटल्यावर टोचतच नाही, तसं काहीच नाही आहे. साडीमध्ये कम्फर्ट आहे. आणि साडीमध्ये बघा तुम्हाला एक दाखवायचं आहे की ही साडी जर तुम्ही घेणार आहे, एवढं याच्यामध्ये धागा मीनावर केलेला आहे, तर साडीमध्ये मागची फिनिशिंग सुद्धा बघा, कुठं पण असं अडकायचं हे विषय नाहीये. म्हणजे साड्या अडकतात, खराब होतात, हा प्रश्न येतो ना. तुम्ही असं जवळनं बघू शकता, हे तर कुठं पण अडकायचं काही विषय नाही. असं एकदम बारीक टू बारीक असं धागा टू धागा फिनिशिंग केलेली आहे, पूर्ण फिनिशिंग. नाही तर नॉर्मल साड्या जे असतात त्याच्यात असे धागे बाहेर आलेले आपल्याला जाणवतात आणि ते कुठेतरी निघतं. आणि एक जरी धागा निघत गेला की पूर्ण साडी आपोआप खराब होते. बायकांना डाऊट असतंय, पण ऍक्च्युअली त्याच्यामध्ये असं काहीच नाहीये. तुम्ही जे बघताय ना ते एवढं काम असून पण खूप असं बारीक काम आहे, असं नाजूक काम आहे. कसं आहे ह्याच्यामध्ये नेसणारीचं कम्फर्टचं लक्ष ठेवलंय, त्याचं लुकचं लक्ष ठेवलंय, त्याचं त्याला इन डिटेल विचार केलेला आहे की ब्राईडला अगदी कम्फर्टेबल पण वाटलं पाहिजे, लुक पण सुंदर दिसला पाहिजे आणि एकदम छान युनिक आणि बाबा मला वेगळं दिसायचंय ह्या फोकस करूनच ही साडी डिझाईन केलेली आहे. या साड्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. आता मला तुम्ही थोडंसं पदराबद्दल सांगा, कारण पदर जो आहे ना मला ट्रॅडिशनल वाटत नाही, कारण खूपच वेगळा आहे. कारण हा जो इथली लेंथ आहे ही खूपच छोटी जाणवली मला. ही छोटी
ओटी जी ऍक्च्युली आहे इकडे तुम्ही बघताय हे पदर जे आहे थोडंसं छोटं आहे. हे छोटंच ऍक्च्युली कसं आहे, हे साडी आहे पारंपरिक, ठीक आहे, असं फॅन्सी असं एकदम रॉयल साडी आहे, पण जे पदर आहे ते छोटा आहे. कसं याला थोडंसं फॅन्सी टच दिलंय, ठीक आहे. ज्याला फॅन्सी टच येणार आहे त्याचा पदर छोटा येतं, ज्याला थोडंसं पारंपरिक लुक ट्रॅडिशनल लुक असेल तर मग ते मोठं इथपर्यंत तरी कमीत कमी हे मोठं पदर येत आहे. म्हणून तर कसं आहे, ह्याचं जरा लुक चेंज केलेलं आहे. आता कोणाला ज्या अनुसार थोडंसं असं डिफरंट नवरीचं लुक घ्यायचं आहे त्यासाठी हे ऑप्शन आहे, चूज करू शकता. आता आपण हे पण बघू शकतो की आता रेग्युलरली आपण मोर, पोपट किंवा असं वेगळ्या प्रकारचे बुट्टे, जे ट्रॅडिशनल बुट्टे असतात ते आहेत, पण त्याच्याऐवजी हे जे आहे पूर्ण स्टोनचं असं वेगळंच डिझाईन मला इथं जाणवते. आणि त्याबरोबरच इथं जे आहे जी डिझाईन केलेली आहे त्याच्यावर कलरचे स्टोन्स वेगवेगळ्या प्रकारचे लावलेले आहेत. इथे सुद्धा स्टोनचं वर्क आहे, काठाला सुद्धा स्टोनचं वर्क आहे. म्हणजे असं एकदम बारीक बारीक काम जे आहे की छान छान बारीक बारीक स्टोन्स दिसतात, ते खूप सुंदर वाटतात. मला तर खूप मस्त वाटले. ह्या साडीला आपल्याला एकदम व्यवस्थित जपून ठेवावं लागणार एवढी छान सुंदर साडी आहे ही. नाही, ह्याचं तुम्ही ते डाऊट पण नाही घेऊ शकत की ह्याचा रंग जाणार वगैरे, तसं काय नाही, काहीच नाही होणार. याच्यामध्ये कसं ते जे प्रॉपर धागे आहेत ना त्यानुसार वापरलेले आहेत की रंग काय जाणार नाहीये. पण हा, या साड्यांना ड्रायक्लीन करायला लागणार आहे कंपल्सरी मेंटेन. घरामध्ये तर धुवायच्याच नसतात अशा साड्या. तसं तर आपल्याला सांगायची गरजच नाहीये, महिला मंडळांना माहिती असते की कोणत्या साडीला कशा पद्धतीने जपून ठेवायचं. एक सांगणं जे कर्तव्य ते आम्ही सांगतोय. आता याच्यामधला मला ब्लाऊज दाखवा बरं कशा पद्धतीने. बघा, तुम्ही बघू शकता असं फुल असं भरलेलं आहे असं ब्रॉकेटचं. कसं तुम्हाला वर्क करायची गरज नाही, ऍक्च्युली याच्यामध्ये ऑलरेडी वर्क दिलेलं आहे एवढं छान. अरे वा, म्हणजे याला आरी वर्कचे एक्स्ट्रा पैसे मला काही घालायची गरज नाही वाटत. ब्रॉकेट आहे, त्यावरती सिंपल सरोस्की वर्क केलेलं आहे. कसं एवढं सुंदर आणि छान दिसतंय ना ते दिसताना, एकदम म्हणजे असं डोळे टच येऊन जातो याला. नावाप्रमाणेच आहे अगदी रॉयल ब्रायडल साडी. रॉयल ब्रायडल. आणि याच्यामध्ये सुद्धा त्यांनी बघा ना, हा जो पट्टा आहे इथला जिथं बाही येते त्याच ठिकाणी सुद्धा हे सुंदर वर्क आहे, त्याच्यावर देखील स्टोन आहेत. म्हणजे जे आपल्याला काठ येते साडीच्या एकदा खालची आणि इथं जो आता आपला ही बाही येणार आहे ते दोन्ही एकदम मॅच होऊन जाताना हे जे कॉम्बिनेशन आहे, आता हा जो आहे थोडासा रेड मरून आणि तो पिस्ता कलर अगदी अपोजिट कॉन्ट्रास्ट आहे, त्याच्यामुळे साडीचा लुक आणखीन एनहान्स होऊन जातो. आणि तुम्ही हे जे कलर बघता ऍक्च्युली हे रेड नाहीये. रेड नाहीये का? मग कोणता कलर आहे? रेड नाहीये, हे रेड थोडंसं भडक होतंय. हे आहे थोडंसं दाळंबी कलर. दाळंबी मध्ये थोडंसं असं रेडिश कलर दिसतंय आणि थोडंसं असं गुलाबी टच दिसतंय, असं मिक्स थोडासा कलर. म्हणजे असं म्हटलं जातं की मुलींना लिपस्टिकच्या शेड ना शेड माहिती असते, पण मी साड्यांचं यांचं कलेक्शन बघून मलाही कन्फ्युज होते की नेमकं कोणत्या कलरचं शेड आहे. बाबा कलर्स मध्ये सुद्धा एकदम मायनर चेंजेस आहेत, त्याच्यामुळे दादांपुढे मी सारलेली आहे. कलर शेड्स मलाही लवकर लक्षात येत नाहीयेत. ब्लाऊजचा सुद्धा फिरता कलर तुम्ही बघू शकता, गोल्डन टच आहे विथ रेड टच आहे थोडंसं. म्हणजे आता हे अशी ज्यावेळेस आपण फिरवतो त्यावेळेस वेगवेगळ्या पद्धतीने तर साडीचा जो रंग आहे म्हणा, ब्लाऊजचा रंग थोडासा वेगळा आपल्याला दिसतो आणि डे नाईटचा पण इम्पॅक्ट वेगळा पडत असणार. डे नाईटचा आता तुम्ही विषय काढला तर मी असं सांगतोय, ह्या साड्या तुम्ही डेला नेसा की नाईटला नेसा काही फरक नाही पडणार आहे. साडीचं लुक तसं एकदम कसं आहे, साडीच्या लुक मध्ये तुम्हाला काय कॉम्प्रोमाइज ते होणार नाहीये. कसं तुम्ही डेला नेसू शकता, नाईटला नेसू शकता, साडीचं लुक जसंच तसं राहणार आहे. कोणी म्हणतं ना दादा नाईट साठी फंक्शनचं द्या, डे साठी फंक्शनचं द्या, तर हे दोन्ही मध्ये मोडतीये. ठीक आहे, मला तरी असं वाटतं की ज्यावेळेस आपण फोटो सेशन करतो याचे जे स्टोन्स आहेत त्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट खूप वेगळा पडतो आणि मी पर्सनली चॉईस करेन की नाईटलाच या साड्या जर मला तरी खूप जास्त बेटर वाटतील. किंवा आपण डेला जरी पण हा जो कलर आहे तो अगदी उठूनच दिसतो, अगदी सुंदर. जे लोक म्हणतात आपल्याला थोडंसं रॉयल लुक वगैरे करायचं आहे, घागरा सोडून ऑप्शन जर पाहिजे तर हे बेस्ट ऑप्शन आहे. घागरा कसं आहे की माझा स्वतःचा अनुभव आहे की घागरा घेतला इतका हेवी असतो, छान असतो, पण एकदा घातला ना की नंतर नाही वापरू शकत, कारण घागराचा एकच लुक असतो. साडीला कसं आपण वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकतो, की जसं की ट्रॅडिशनल असू देत, रेग्युलर पद्धतीने असू दे, गुजराती स्टाईल असू दे, कोणतीही स्टाईल जे आहे साडीला वापरू शकतो. किंवा पल्लू जरी सोडला किंवा रेग्युलरली पल्लू जरी लावला तरी म्हणजे साडीचा इम्पॅक्ट खूप वेगवेगळ्या पद्धतीने दिसतो. तर साडी घेण्याचे भरपूर असे फायदे आहेत. ही साडी म्हणजे आपण काय फक्त लग्नातच नेसायची असं नाही, की आपल्या मुलींना देऊ शकतो किंवा बहिणींना देऊ शकतो, आपण वापर याचा जास्तीत जास्त करू शकतो. आता ह्याच्यामध्ये कोणाला असं हे पण डाऊट नाही होणार आहे की
ह्याच्यामध्ये ज्वेलरी सिल्वर घालायची का की गोल्डन golden घालायची ते पण अडचण नाही आहे. इथं तुम्ही स्टोन्स बघू शकता, सिल्वर टाईप पण आहे आणि याच्यामध्ये गोल्डन जर दिलेली आहे. तुम्ही दोन्ही असं ज्वेलरी वापरू शकता, जी तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल म्हणजे ज्वेलरी. तुमच्या चॉईस सोबत काही कॉम्प्रोमाइज नाही केलेलं आहे. तुमची जी चॉईस आहे त्यानुसार या साडीला बरोबर तुमच्यासाठी हे ठेवलेलं आहे. तुम्ही त्याच्यामध्ये वेगळं ब्लाऊज करणार आहे, वेगळं ब्लाऊज करू शकताय. ज्वेलरी तुम्हाला कसं गोल्डन सिल्वर कुठली पण घालू शकताय. त्यामध्ये तुम्हाला असं ब्लाऊजला वर्क करायची गरज नाही आहे, तुम्हाला ऑलरेडी वर्क भेटतंय. म्हणजे एक लाईट वेट, कम्फर्ट आणि तुमच्या ज्वेलरी कलेक्शन ते सगळं तुम्ही या साडीसोबत एकदम बरोबर मॅच करू शकता. या साडीमध्ये ते काहीच तुमच्यासाठी असं हे नाही आहे की तुम्हाला कॉम्प्रोमाइज करायला लागणार आहे. साडीमध्ये तुम्हाला जे पाहिजे तुम्ही ते नाही करू शकत, पण ते सगळं तुम्ही या साडीसोबत करू शकता. तेच आहे ना की आता याच्यात पिंक आहे, त्याच्यानंतर थोडासा केसरी कलर आहे, ग्रीन आहे, मरून आहे, अशा वेगवेगळे रंग आहेत. त्याच्या रंगाची पण ज्वेलरी घालता येईल, स्टोनची ज्वेलरी घालता येईल. आयदर जर कोणाला सोन्याची ओरिजिनल ज्वेलरी जरी घालायची असेल गोल्डची, ती सुद्धा घालू शकता. म्हणजे मल्टी ऑप्शन्स आपल्याकडे आहेत. म्हणजे आपण लग्नामध्ये जर पूर्ण गोल्डची ज्वेलरी घातली, नंतर डायमंडही घालू शकता, कुठलीही घालू शकता. प्रत्येक वेळेस म्हणजे ज्वेलरीवरून, हेअरस्टाईलवरून, प्रत्येक गोष्टीवरून तुमचा लुक जो आहे तो सतत बदलत जाणार आहे. की साडी एकच आहे बाबा असातला काही भाग नाही, सगळं लुक तुम्ही चेंज करू शकता. आणि तुम्ही हे पण डाऊट घेऊ नका की नवरदेवाला आपल्याला कलेक्शन नाही भेटणार आहे ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला नवरदेवाला खूप चांगले चांगले ऑप्शन भेटणार. आता मला हे जी काठाला चांगल्यापैकी लक्ष ठेवलेलं आहे. काठावरती असं रेड दाळंबी कलर आहे, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला या एक ऍक्च्युली हे मेजर कलर असतं, त्यामुळे नवरदेवाला तुम्हाला ऑप्शन चांगले चांगले मिळतात. पदर आणि काठाच्या कलरवरून मग नवरदेवाचा पूर्ण जो कुर्ता असेल किंवा जॅकेट असेल, इवन आजकाल नवीन निघालेले ना पैठणी टोपी असू देत किंवा खाण्याची टोपी असू देत, तर ते कॉम्बिनेशन या कॉम्बिनेशन सोबत आपण बरोबर मॅच करू शकता. ते तुम्हाला काही अडचण नाही येणार आहे. आता ह्याच्यामध्ये बघा तुम्ही आणखीन एक डिझाईन बघू शकता. ह्याच्यामध्ये आणखीन थोडंसं वेगळं असं नवीन कलर घेतलेलं आहे. म्हणजे आता प्रत्येक साडी बघते तर सरप्राइझिंगली वेगळंच काहीतरी दिसत आहे. नाहीतर आपल्याला लग्नाच्या साड्या म्हणले की मला तर आता पैठणी आता तोंडपाठ दिलंय. मोराची डिझाईन असते, पोपटाची डिझाईन असते, ट्रॅडिशनल आपले रेग्युलर रेड, येलो, मरून, राणी कलर, हिरवा कलर, असे वेगवेगळे रंग असतात. खतम तेवढंच असतं. आता हे तर मला बघा ना, हा आपण एकदम पिंक छान गोल्डन बघितला, हा पिस्ता पिंक, आणि हा तर पूर्णच वेगळा काहीतरी वाटत आहे याच्यामध्ये. आता तुम्ही गेस करा कुठला कलर असणार आहे. आता मला कॅटलॉग घेऊन बसावं लागणार आहे कलरचं, कारण मलाच लक्षात येत नाहीये. आता मी तरी मेजरली सांगू शकते, मेजरली काही मला कळत नाही, पण आम्ही सांगेन थोडाफार बॉर्डरला मरून आहे असं. म्हणजे ज्याला मल्टी कलरची आवड आहे तो हा ट्राय करू शकतो बाबा असं आहे. एक ऍक्च्युली ह्याच्यामध्ये एक कलर वापरला पण नाहीये, ह्याच्यामध्ये थोडंसं भरपूर कलर हे केलेलं, बेबी पिंक वापरलेलं आहे, थोडंसं लेव्हेंडर कलर आहे आणि थोडंसं ब्ल्यूइश टच आहे यामध्ये. आता हे जे आहे आम्ही तुम्हाला सांगतोय, पण जर तुम्हाला अशा प्रकारची जर साडी पाहायची असेल तर प्रत्यक्ष येऊनच बघावं लागणार आहे. तुम्ही ना इथलं कलेक्शन स्वतः येऊन बघा, त्यावेळेस कळेल. कारण काही गोष्टींच्या व्हिडिओमध्ये सुद्धा लिमिटेशन्स येतात, आम्हाला नाही दाखवता येत. आता हा त्यातला हा एक्झाम्पल आहे की कलर्स जे आहेत ते मायनर आहेत, ते मलाही स्वतः एक्सप्लेन करता येत नाहीये. आता तुम्ही ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक मेन गोष्ट सांगतो. तुम्ही खालच्या जे साड्या बघितल्या, त्याच्या खाली जे दोन तुम्ही बघितल्या, त्यामध्ये असं एकदम भरलेलं काम होतं एकदम, म्हणजे स्टोन्स जास्त होते. पण काही लोकांना ते स्टोन्स कमी आवडतात. पण त्यांना साडी असं आवडलेली असते, ठीक आहे, कमी स्टोन्स आहे, तर ही ती ऑप्शन आहे. आता आपण त्यांना दाखवू शकतो की ही साडीमध्ये किती स्टोन्स भरलेले आहेत किंवा त्या साडीमध्ये भरपूर किती, आणि ह्याच्या खालची साडीमध्ये पण किती सरोस्की वगैरे. आता आपण हे तिन्ही जरी लावले तरी लगेच समजून येतो की हा डार्क रंग आहे, थोडासा हा पेस्टल शेड मध्ये जातोय, हा मल्टी कलर मध्ये जातो. या दोन्हीमध्ये भरपूर असं स्टोन आहेत आणि हेवी आहे. पण याच्यामध्ये पदराला आणि काठाला स्टोनचं वर्क बऱ्यापैकी केलेलं मला दिसतंय. तर पदर पण पूर्ण वेगळा आहे. भैया त्याच्याबद्दल एक्सप्लेन करा की एक्झॅक्टली काय काय पदरामध्ये वर्क केलेलं आहे किंवा काठावर. पदरामध्ये आता कसं केलेलं असतं, एक आपण म्हणतो मीनाचं काम केलेलं असतं ऍक्च्युली. ते मीनाच्या ह्याच्यामुळं ते आपण हे करतो, मोर वगैरे बनवतात. पण ह्याच्यामध्ये स्टोन्सची अशी डिझाईन केली आहे, तुम्ही बघताय जे स्टोन्स केले, तर त्या स्टोन मुळे मोराची डिझाईन केलेली आहे. त्या स्टोन त्यानुसार लावलेले की त्याची मोराची डिझाईन बरोबर बनवलेली आहे त्या स्टोन मुळे.
एकली जे स्टोन आहेत तेच लावलेले आहेत, तेच लावलेले आहेत. त्या शेप मध्ये पण पूर्ण. तुम्ही बघताय एवढं बारीक कामाला किती लक्ष ठेवायला लागतंय. आणि एक सुद्धा स्टोन असा मिसमॅनेज झालेला नाही, पूर्ण स्टोन आपल्याला असं पूर्ण पाहायलाही मिळतो त्याच्यामध्ये. मोर तुम्ही एकदा बघा की हे जे काम केलेलं आहे मोराचं ते एकदम परफेक्ट केलेलं आहे की ह्याच्यामध्ये इकडं तिकडं काही स्टोन नाही केलेलं आहे. आणि व्हाईट स्टोन असल्यामुळे लुक पण खूप सुंदर दिसतो, खूप भारी वाटतंय. आणि याच व्हाईट स्टोनच्या खाली इथं आपल्याला आता पूर्ण मल्टी कलर स्टोन मध्ये सुद्धा दिसत, पिंक व्हाईट शकताय तुम्ही. इथं पण वेगवेगळे मोर आहे आणि हिच्या आतमध्ये ही जी डिझाईन एकदम खूप वेगळी आणि नवीन टाईपची डिझाईन आहे. ह्याला पण जरा फॅन्सी पदर केलेला आहे, फॅन्सी आणि ट्रेडिशनल दोन्हीच आहे. म्हणजे थोडं सुंदर. मला तरी अशा साड्या खरेदी करायचा मोह होत आहे माहिती काय, एवढ्या सुंदर सुंदर साड्या बघून सुद्धा. पिस्ता रंग, त्याबरोबर स्टोन मध्ये रेड, ग्रीन आणि गोल्डन कलर सुद्धा दिसतोय. तर इतकं छोटे छोटे कलर शेड्स जे आहेत त्यामध्ये पण मला डिफरन्स जाणवतो. त्याच्यामध्ये मायनर लक्ष ठेवलेलं आहे. थोडीशी ग्रीन शेड आहे ह्याच्यामध्ये आलेली, थोडीशी ब्लूइश ग्रे टाइप मध्ये असं हे बुट्टा टाकलेला आहे. ठीक आहे. आणखीन ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय एकदम जे बेस कलर आहे ते बेस कलर थोडंसं पिंकिश कलर आहे. थोडंसं तुम्ही एकदा नीट बघा तर कसं कॅमेरामध्ये तेवढं समजणार नाही, पण तुम्ही समोर बघणार ना ह्याच्यामध्ये थोडंसं बेस कलर पिंक आहे, बाकी त्यावरती सगळे दुसरे अदर कलर शेड टाकलेले आहेत. आणि यात पण हा जो आहे थोडासा पेस्टल कलर वाटतो आणि हा जो आहे चेक्स त्याच्यामध्ये केलेला, म्हणजे कसं प्रॉपर याच्यामध्ये सगळे जे रंग आहे ना असे मॅच केलेले आहेत. ते प्रॉपर लांबनं पण दिसून येत आहे की याच्यामध्ये काय कलर शेड आहे दिलेलं ऍक्च्युअली. ठीक आहे. नाहीतर सगळे असे अडमथडम लोक अदर साड्यामध्ये बघतात ते एकदम डिझाईन ते दिसतीये. ठीक आहे. त्यामध्ये ते कलर दिसून येत नाही. स्मूथनेस आहे साडीला, एक स्मूथनेस दिसतो, प्रॉपर इन डिटेल काम आहे साडीमध्ये. ठीक आहे. आणि स्टोन्स मध्ये पण बरोबर बारीक सरोस्की करून पण इथं एकदम म्हणजे चांगल्यापैकी व्हाईट, रेड, ग्रीन असं पूर्ण बुट्टा बघताय की ह्याच्यामध्ये प्रॉपर बुट्टावरती प्रॉपर लक्ष ठेवलंय. प्रॉपर असं एकदम स्टोन्स इकडे तिकडे पण नाही गेलेले, एकदम लाईनिंग मध्ये रेषामध्ये बरोबर धरलेलं आहे. आणि याच्यामध्ये पण एक पर्टिक्युलर डिस्टन्स मध्येच मला स्टोन्स दिसतात, म्हणजे खूपच भरीव नाही वाटत, एक बॅलन्स होऊन जाते साडी पूर्ण. आता काठ बद्दल पण मला सांगा की काठ पण एकदम असं सुंदर छान दिसतंय मला. बघा काठ मध्ये पण कसं आहे ते सगळं बारीक सरोस्की आणि जरीचं असं हे मिक्स केलंय. ह्याच्यामध्ये सॉफ्ट जर वापरलेली. काठामध्ये पण कसं काठामध्ये जरीचं काम दरवेळी कुठल्या पण साडीमध्ये जास्त असतं, तुम्ही असं नोटीस करत असाल तर कधी पण कुठल्या पण साडीमध्ये. ह्याच्यामध्ये पण जरी जास्त आहे पण जरी अशी सॉफ्ट आहे. असं कसं आहे तुम्हाला ते मिऱ्या घालायला वगैरे काय अडचण नाही येणार आहे. म्हणजे साडी नेसताना एकदम चांगल्यापैकी तुम्ही नेसू शकता. मेन कम्फर्ट पण फील होणार आहे या सगळ्यांमध्ये. याच्यामध्ये ती गोल्डन जर आहे त्यामध्ये पण चांगली असं चमक आहे. आणि हा पण कसं आहे की मला थोडासा फिरता कलर पण दिसतोय, फिरता आहे तो. त्याच्यामध्ये तुम्ही बघा आता काठावरती सरोस्की झालेली आहे. ठीक आहे. बाकी त्याच्या ऐवजी तुम्ही ब्लाऊज मध्ये बघू शकता, ब्लाऊज प्रत्येकाचं लगभग जे दिलेलं आहे असं भरलेलंच दिलेलं आहे. तुम्ही आता तिन्ही साड्या जे बघताय त्या तिन्ही साड्यांचा ब्लाऊज असं भरलेलं आहे. म्हणजे आरी वर्क जे करायचा खर्च आहे तो वाचला. आणि याच्यामध्ये आपण एका साडीमध्ये बघितलं होतं की जी बाही आहे त्याच्यासाठी ब्रॉड बॉर्डर दिला होता आणि याच्यामध्ये जे आहे एकदम छोटासा बॉर्डर दिलेला आहे. प्रत्येक साडी वाईज स्टोन बॉर्डर्स आणि अशी फुल भरलेली साडी जी आहे, ब्लाऊज जो आहे तो दिसतोय आपल्याला. हे पण बघा ह्याच्यामध्ये पण पूर्ण असं हे जे आहे ब्लाऊज याचं भरलेलं आहे पूर्ण. ठीक आहे. आणि हा जो आहे सेल्फ कलर मध्येच याचा ब्लाऊज पण येतोय ना. आता हा जो ब्लाऊज आहे आणि हा ब्लाऊज आपण पाहू शकता की एकदम छान स्टोन वर्क केलेलं आहे. याच्यावर ब्रॉकेटची डिझाईन आहे, जर आहे आणि त्याच्यानंतर इथं जे आहे काठाला ह्याचं एकदम छान स्टोन दिलेले आहेत. आता ब्लाऊज मध्ये पण हे काय असं टोचायचा विषय नाहीच आहे काही. असं एकदम एवढी जर ह्याच्यामध्ये केलेली आहे की डाऊट येतच आपल्याला की ह्याच्यामध्ये आहे ती टोचणार आहे. आपल्याला टोचायचं काहीच असं विषय नाही, अडचण काहीच नाही. आता असं बघायला असं जर नॉर्मल बघितलं तर सिंपल प्लेन ब्लाऊज आहे असं लांबून वाटतं, पण ऍक्च्युली हा जो आहे ना ह्या साईडच्या ब्लाऊजचा आहे बॅक साईड दिलेली आहे. बघताना तुम्हाला लक्षात येऊन जाईल एवढं कम्फर्टेबल आहे. त्याच्यामुळे साडी ही नेसताना खूप छान वाटणार आहे. आणि ब्लाऊज जो आहे अगदी सुंदर आहे, छान फिरता रंग आहे, भरीव ब्लाऊज आहे. वर्क करण्याची किंवा गोंडे लावण्याची किंवा आणखीन काहीतरी इन्व्हेस्टमेंट करण्याची अजिबात गरज नाहीये. साडी घ्या, ब्लाऊज शिवा आणि डायरेक्ट फटाफट तयार व्हा. मस्त असं छान फोटो सेशन्स करा. आणि मला असं वाटतं की जर तुम्ही या प्रकारच्या जर साड्या घेतलात एकदम आगळा वेगळा लुक येणार आहे. तुम्हाला 100% काय 101% मी सांगेन की प्रत्येक जण विचारणार की साडी कुठून घेतली, मला हे कलेक्शन खूप आवडलेलं आहे आणि मलाही सजेस्ट कर. तुम्हाला नक्की लोक विचारतील. बरोबर ना भैया? बरोबर, एकदम बरोबर. कसं आहे वेगळी वस्तूलाच लोक विचारतात
आणि बायकांना कसं असतं की काहीतरी हटके दिसलं की लगेच बायका ज्या असतात अगदी नोटीसच करतात. सुंदर बायका सुंदर असं साड्या म्हणतात, दादा टाकल्या साडी आवडायला पाहिजे आम्हाला, तर ही ती साडी आहे. अशा वेगवेगळ्या सुंदर सुंदर 3च साड्या आपण बघितलेल्या आहेत, पण त्या 3च साड्यांमध्ये इतकं इन डिटेल आपल्याला बघण्यासारखं आहे आणि इतक्या सगळ्या गोष्टी आम्ही एक्सप्लेन करू शकतो. आणि हे जे आहे एक्सप्लेन करण्यासाठी नाहीच, ॲक्च्युली तुम्हाला स्वतःलाच बघितल्यानंतर त्याचं जे आहे महत्त्व समजणार आहे. कसं आहे, तुम्ही एकदा या, नक्की भेट द्या. या इतक्या सुंदर साड्या आहेत आणि खूप भारीवालं फिलिंग येतं यांना बघून. प्रत्येक साडीचा रंग, कलर कॉम्बिनेशन, वर्क, पदर, गोंडे हे सगळं काही एकदम वेगळं आहे. नावाप्रमाणेच अगदी ब्रायडल रॉयल साडी आहे. खूप छान सुंदर साड्या आहेत. त्याचे पदर बघू शकता, त्याच्यावरचं वर्क बघू शकता. हे इतकं सुंदर आणि नाजूक बारीक काम आहे आणि याच्यावर इतकं योग्य प्रकारे आणि एवढं मायनर डिटेल्स जे आहेत त्याचं बघूनच काम केलेलं आहे. जसं की ब्लाऊज हा भरलेला दिलेला आहे, त्याबरोबर पूर्ण साडीवर वर्क केलेला आहे. गोंडे पण दिले, तर गोंड्यांचा साधारण एक 500,000 रुपयेपर्यंतचा खर्च. साडीवर जर आतमध्ये सुद्धा या ठिकाणी जर पण तुम्हाला वर्क करायचं असेल त्याचा एक साधारण 3 ते 5,000 खर्च आणि ब्लाऊज जर पूर्ण हेवी वर्क करायचं असेल तर त्याचा एक 5-6 खर्च. तर अशा प्रकारे ही जर साडी आपण घेतलं तर त्याचा एक ऑलमोस्ट 6 ते 8,000 पर्यंतचा जो खर्च आहे तो पूर्णपणे वाचतोय. म्हणजे तुम्ही ही साडी घेतानाच अगदी फायद्यात जात आहे. मला असं वाटतं की ह्या साड्या बघून थोड्याशा महागड्या आहेत, तर दादा या साड्यांची साधारण रेट मला असं वाटतं की 25 ते 30,000 पर्यंत असणार आहे. तर तुम्हाला काय, तुम्ही मला सांगा की एक्झॅक्टली या साड्यांचा रेट किती आहे ते. बघा, याच्यामध्ये ज्यानुसार काम आलेलं आहे त्यानुसार हे जी तुमचं म्हणणं ठीक आहे की हा किंमत 25 ते 30,000 असायला पाहिजे, ती गोष्ट ॲग्री करतोय मी. पण कसं आहे, आपलं होलसेल आहे, ठीक आहे, त्यानुसार आपण त्या रेटमध्ये आपण कस्टमर्सला देत नाही. आपल्याकडे जेन्युइन जे आहे ते किंमत आपण लावतो, ठीक आहे. तुम्ही जे 25 ते 30,000 रेट म्हणते त्या 30,000च्या रेंजमध्ये तुम्ही हे तिन्ही साड्या घेऊ शकता. काय म्हणालात तुम्ही, आणखीन एकदा रिपीट करा. तुम्ही 25 ते 30,000 जे मला रेंज म्हटले त्या 30,000ची रेंज मध्ये तुम्ही हे तिन्ही साड्या घेऊ शकता. म्हणजे आई, बायको आणि बहीण तिघांचंही काम एकाच याच्या ठिकाणी होऊन जाणार आहे, एकाच ठिकाणी. आता तुम्ही असं नाही म्हणताय की लाहोटी साडी हे मिल रेट मध्ये किंवा होलसेल मध्ये देतं, पण होलसेलचा असा नियम असतो की कमीत कमी अर्धा डझन घेतले पाहिजे किंवा 1 डझन घेतलं पाहिजे तरच होलसेल रेट लावतं. असं काही नियम आहे का आपल्याकडे? आपलं तसं काही नियम नाहीये. म्हणजे एक साडीला सुद्धा होलसेलचा रेट लागणार आहे. एक साडीला सुद्धा होलसेलचा रेट लागणार आहे. आणि तुम्ही काही पण घ्या, किती पण घ्या, 1 घ्या, 2 घ्या, काही पण घ्या, सगळ्यांना होलसेल दर आहे एकदम. म्हणजे 10 साड्या घेतल्या तरी होलसेल रेट मिळणार आहे, 1-2 साड्या घेतल्या तरी होलसेल रेट. होलसेल रेट म्हणजे बघा, कस्टमर्स तुम्हाला म्हणजे ग्राहकांनो, मैत्रिणींनो, महिलांनो, ही तर खूप आनंदाची बातमी आहे की या साड्या ज्या आहेत होलसेल रेटनी मिळणार आहेत. तर हा जो नंबर आहे फटाफट याच्यावर कॉन्टॅक्ट करायला अजिबात विसरू नका. इतक्या सुंदर सुंदर छान छान साड्या खूप कमी रेटमध्ये मिळतात. म्हणजे बजेटमध्ये शॉपिंग पण होती आणि आपलं हे बजेट तुम्ही इतर साड्या किंवा इतर गोष्टी घेण्यासाठी वापरू शकता. चला तर मग भैया, आम्हाला याची ओरिजिनल किंमत कितीपर्यंत बसेल हे मला सांगा. ओरिजिनल किंमत एक जी आमची आहे ते एक सांगतोय मी. हे तुम्हाला 9 ते 12,000 पर्यंत त्याच्यामध्ये तुम्हाला. वाव, इतक्या सुंदर साड्या 9 ते 12,000 म्हणजे माझ्या मते तरी खूप कमी आहेत. म्हणजे अगदी रिझनेबल आहे आणि आपला इतका सारा खर्च पण वाचतात. आजकाल महागाईच इतकी वाढली की प्रत्येक गोष्ट इतकी महागडी आणि त्या मानाने जर आपण लग्नाचा खर्च बघायला गेला, बस्त्याचा खर्च बघायला गेला, वधूचा खर्च बघायला गेला, तर इतक्या सुंदर साड्या इतक्या कमी रेटमध्ये तरी मला वाटतच नाही. म्हणजे अगदी बजेट फ्रेंडलीच झाला. लग्नाचा खर्चच तुम्ही जसं काही वाचवता हे कलेक्शन दाखवून. आपलं ऍक्च्युली कामच आहे की जे कस्टमर असते जे आमचे येणार आहेत ते सॅटिस्फाय होऊन जाणं, त्यांना चांगली वस्तू देणं आणि ते सॅटिस्फाय होऊन जाणं, त्यांना एकदम त्यांचं मन प्रसन्न व्हायला पाहिजे. ते आपण तशी गोष्ट ठेवलेली आहे आणि आपलं एकदम होलसेल दर आहे. तुम्हाला मग किमतीचं तुम्ही काही काळजी घेऊ नका. तुम्ही असं चांगलं बजेट घेऊन आलं, तुम्हाला त्या बजेटमध्ये पण तुमचं 50% बजेट आम्ही वाचून देणार आहे. खासकर कपड्याच्या बाबतीमध्ये तुम्ही शालू वगैरे घ्या, काय दुसरं आयटम घ्या तुम्ही, त्यामध्ये तुम्हाला मी असं कसं आहे तुमचं 50% तुमचं बजेट ऑलमोस्ट. म्हणजे मी आता 50,000 1 लाखाचं जर ठरवलेलं असेल तर जवळजवळ त्याच्या अर्ध्या किमतीमध्ये माझी शॉपिंग होणार आहे. मग ते जे बजेट आहे आपण इतर ठिकाणी सुद्धा गुंतवू शकतो किंवा आणखीन एक्स्ट्रा शॉपिंग करू शकतो. इथे आपल्याकडे साड्यांची भरपूर व्हरायटी वेगवेगळ्या पद्धतीचे पण घेऊ शकतो. जसं मेहंदी, हळदी, रिसेप्शन, लग्न, एकाच लग्नामध्ये इतके सारे कार्यक्रम
असतात आणि प्रत्येक कार्यक्रमावाईज आपल्याला साडी मिळणार आहे. ह्या सगळ्या जे कलेक्शन्स आहेत ते पाहण्यासाठी तुम्हाला या लाहोटी सारीजच्या चॅनलवरच भरपूर व्हिडिओज मिळतील, ते नक्की पहा. लाहोटी सारीजचं नाव ऑलरेडी खूप आहे. हे जे व्हिडिओज करायचा उद्देशच असा आहे की ग्राहकांपर्यंत हा जो वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत, पॅटर्न्स हे समजले पाहिजेत म्हणून हे आम्ही केलेलं आहे. आणि आणखीन काय सांगता येईल दादा? आणखीन मला सांगायचं हेच म्हणणं आहे की तुम्ही एकदा या, नक्की एकदा लाहोटी साडीला तुम्ही व्हिजिट करा आणि अशा टाईपचे छान छान प्रकार बघा आणि बघितल्यानंतर तुम्ही डिसाईड करा तुम्हाला काय घ्यायचं आहे, कसं घ्यायचं आहे. तुम्ही या, एकदा भेट द्या. भेट दिल्याशिवाय काय कळणार नाही. व्हिडिओमध्ये जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवलं आहे मी. ह्याच्यापेक्षा असं खूप काय आहे जे तुम्हाला दाखवायचं आहे, पण मी आता व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत. तुम्ही इथं भेट द्या, एकदा 100% नक्की भेट द्या आणि घ्यायला या. आणि तुम्हाला हे माहिती आहे का, तुमची कामाची दगदग आहे, धावपळ आहे, ऑफिस आहे, इतर कामं आहेत आणि वेळ भेटत नाही मी कधी येऊ, तर तुमच्यासाठी गुड न्यूज म्हणजे लाहोटी सारीज 365 डेज चालू असतं. म्हणजे सॅटर्डे संडेला तर तुम्ही येऊ शकता किंवा वर्किंग डेजमध्ये सुद्धा येऊ शकता. त्याच्यामुळे टाईम लिमिट तुमच्याकडे नाहीच आहे. कोणत्याही दिवशी या, खरेदी करा. हां, होलसेल दुकानाचं एक असं असतं की टायमिंग जरा थोडं वेगळं असतं. तुम्ही कधी पण येऊ शकता. 365 डेजमध्ये 365 डेज आपलं दुकान चालू आहे. ठीक आहे. आणखी तुम्ही टायमिंगचं पण तुम्ही कसं आहे, थोडं इन शॉर्ट तुम्ही लेट नाईट आले तरी पण काय अडचण नाही आहे. आणि कॉन्टॅक्ट नंबर तर दिलेलाच आहे, त्याच्यामुळे तुम्ही कॉल करून सुद्धा येऊ शकता. त्याच्यामुळे आम्ही कन्व्हिनियंट टाइम पण सांगू तुम्हाला. तुम्ही प्रत्येक जागेवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला इमिडिएटली तुम्हाला रिप्लाय मिळणार. तर नक्की 100%. आणि मला प्राइस जरी पाहिजे असेल तर साडीचा स्क्रीनशॉट पाठवा तुम्ही आम्हाला, डिटेल्स आम्ही तुम्हाला सर्व कळवू. स्क्रीनशॉट तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग करायची आहे तर तुम्ही पण असं स्क्रीनशॉट काढा साडीचं आणि तुम्ही ते आमचा व्हॉट्सअप नंबर जे तुम्हाला स्क्रीनवरती दिलं आहे तिथं कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला नक्की 100% तुम्ही ॲड्रेस वगैरे पाठवून द्या. तुम्हाला सगळं ऑनलाईन पाहिजे तर ऑनलाईन सुद्धा तुम्हाला असं साडी डिलिव्हर होऊन जाईल तुम्हाला. या इतक्या सुंदर साड्या बघून खूप छान छान वाटलं. आजचं हे सुंदर अगदी भारी ब्रायडल कलेक्शन होतं. ब्रायडल कलेक्शनचं आणखीन व्हिडिओज आहेत जसं की शालू, पैठणी, ते व्हिडिओ सुद्धा नक्की जाऊन बघा. लाहोटी सारीज यांच्याकडे अवश्य भेट द्या. भेट देण्यासाठी पत्ता लाहोटी सारीज, लक्ष्मीनारायण मंदिर रोड, साटे गल्ली, सोलापूर येथे. आणि कॉन्टॅक्ट नंबर तर आपल्याला माहितीच आहे. तर लाहोटी सारीज यांच्याकडे स्पेशली कलेक्शन हे साड्यांचं विविध प्रकारचं आहे. ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा तुम्हाला आणखीन कशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील, कशा पद्धतीचे व्हिडिओ पाहायला आवडतील, कोणती साडी आहे, हे सगळं सुद्धा आम्हाला कमेंट सेक्शन करून नक्की कळवा. तर हा व्हिडिओ कसा वाटला भरभरून प्रेम द्या. तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. सध्या लग्न सराई आली आहे त्याच्यामुळे फटाफट या न्यू कलेक्शन नक्की बघा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका, कारण आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन येतो साड्यांचं कलेक्शन. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात पुढच्या सिरीजमध्ये अशाच सुंदर साड्यांच्या कलेक्शनसह. थँक्यू. बाय बाय.